Hello students, in today's lecture we are going to see the block diagram of digital camcorder. This is the block diagram of digital camcorder. त्याच्यामध्ये फर्स्ट काय ब्लॉक आहे बघा, ऑप्टिकल लेन्स असेंबली, त्याच्यानंतर CCD इमेजर, कॅमेरा प्रोसेसिंग, एमपेग कोडेक, देन इलेक्ट्रॉनिक व्यू फाइंडर, व्हिडिओ बफर रॅम, मक्स डीमक्स, ऑडिओ ADC साऊंड फ्रॉम मायक्रोफोन त्याला असणार आहे, देन ऑडिओ प्रोसेसर, ऑडिओ बफर रॅम, देन PS बफर, रेकॉर्डिंग मीडियम, असे ब्लॉक्स असणार आहेत इन अ डिजिटल कॅमकोडर. देन आता त्याचं वर्किंग काय आहे ते आपण बघूया. वन बाय वन सगळे ब्लॉक्स बघूया काय काय आहेत ते. फिगर शोज द फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल camcorder system. Light from the optical lens assembly projects an image onto the charge coupled device. जे काही ऑप्टिकल लेन्स असेंबली आहे त्याच्या थ्रू काय करणार आहे आपण, जी काय आपली लाईट सिस्टीम असणार, लाईट जे असणार आहे आपलं ते लाईट आपण काय करणार आहे, फोकस करणार आहे ऑन द चार्ज कपल्ड डिव्हाइस. आणि जे काही CCD आहेत ते कसे असतात, फोटो सेन्सिटिव्ह ॲरे आहेत ते, आणि विच इज चार्ज्ड बाय द लाईट फॉलिंग ऑन इट. म्हणजे लक्षात येते का, ऑप्टिकल जी सिस्टीम आहे तुमची, ही ऑप्टिकल लेन्स असेंबली आहे, ही काय करणार आहे, तुमच्या लाईटला फोकस करणार आहे ऑन द CCD, दॅट इज चार्ज कपल डिव्हाइस. ते काय असतात, फोटो सेन्सिटिव्ह ॲरे असतो तो, आणि त्याच्यावर ज्यावेळेला आपण लाईट इन्सिडेंट करणार आहे त्यावेळेला काय होते, ते CCD काय होतात, चार्ज होतात. ज्यावेळेला त्याच्यावर लाईट फॉल होते तेव्हा the charge is then converted into continuous analog voltage when the CCD charged elements are scanned line by line. म्हणजे ज्यावेळेला तुमचं जे काय चार्ज असणार आहे याच्यावरचा तो काय होतो आहे, कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये होतो आहे, म्हणजे ॲनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं आहे, त्याला इलेक्ट्रिकल ॲनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं आहे. कधी कन्वर्ट होणार आहे, ज्यावेळेला तुम्ही तो चार्ज लाईन बाय लाईन काय करणार आहे, स्कॅन करणार आहे. देन तुमचं स्कॅन जर कंप्लीट झालं तर त्यावेळेला काय होणार आहे, तुमच्या CCD इलेमेंटला आपण काय करणार आहे, रिसेट करणार आहे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट जो काही व्हिडिओ फ्रेम असेल तो काय करता येईल, प्रोसेस करता येईल. देन एम्बेडेड विदिन द CCD इज अ ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. जे काही एम्बेडेड सिस्टीम असणार आहे CCDमध्ये ती काय असते, तुमचे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर असणार आहे, टू प्रोड्यूस द डिजिटल आउटपुट फॉर फर्दर प्रोसेसिंग बाय द कॅमेरा प्रोसेसिंग ब्लॉक फॉर द डेटा कॉम्प्रेशन बाय द एमपेग कोडेक. म्हणजे तुमचं जो काय आउटपुट असणार आहे ते कसं पाहिजे, डिजिटल फॉर्ममध्ये पाहिजे, जेणेकरून तुमचा जो ब्लॉक आहे दॅट इज एमपेग कोडेक, ते काय डेटा कॉम्प्रेशन मेथड आहे आणि ती कशावर परफॉर्म होते, डिजिटल इनपुटवर परफॉर्म होते. त्यामुळं आपल्याला काय लागणार आहे, डिजिटलमध्ये त्याला कन्वर्ट करायला लागणार आहे. ओके, द कॅमेरा प्रोसेसिंग चिप कॅरीज आउट सच अ फंक्शन्स ॲज अ स्टेडी शॉट, झूम अँड फोकस, मोटर कंट्रोल अँड डिजिटल पिक्चर इफेक्ट्स. म्हणजे जे काय आपलं हे कॅमेरा प्रोसेसिंग चिप आहे ना, ही कॅमेरा प्रोसेसिंग ती कशाशी डील करणार आहे, झूम, फोकस, हे जे काय ऑप्शन्स असणार आहेत, जे काय वेगवेगळे इफेक्ट्स असणार आहेत त्याच्यावर वर्क करण्यासाठी ती कॅमेरा प्रोसेसिंग चिप अवेलेबल असणार आहे. द एमपेग कोडेड डेटा आर फेड इंटू अ व्हिडिओ बफर. म्हणजे एमपेग कोडिंग झालेला जो काही डेटा असणार आहे तो आपण काय करणार आहे, व्हिडिओ बफरला देणार आहे. लक्षात आले का, पहिला हा ब्लॉक सगळा तुम्हाला लक्षात आला का बघा. पहिला काय असणार, तुमचं जी काय ऑप्टिकल लेन्स असेंबली असणार आहे ती काय करणार आहे, तुमच्या लाईटला फोकस करणार आहे ऑन द चार्ज कपल डिव्हाइस. त्यामुळे ज्यावेळेला लाईट इन्सिडेंट होईल ऑन द CCD त्यावेळेला तुमचं CCD काय होणार आहे, चार्ज होणार आहे. ओके, आणि जे काही ते चार्ज इलेमेंट्स आहेत त्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही ते चार्ज इलेमेंट स्कॅन कराल लाईन बाय लाईन त्यावेळेला त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, इनटू द ॲनालॉग फॉर्म. आणि CCDमध्ये ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर असतात, कारण आपल्याला पुढं एमपेग कोडिंग यूज करायचं आहे ना, ती डेटा कॉम्प्रेशन मेथड आहे, ती डिजिटलवर वर्क होते, त्यामुळं पहिला तो डिजिटलमध्ये कन्वर्ट करून घेणार आहे आपण.
देन कॅमेरा प्रोसेसिंग जे आहे ते काय असणार आहे, झूम लाईक जे आपले एक्स्ट्रा फीचर्स एक्स्ट्रा फंक्शन्स जे असतात ते कंट्रोल करण्यासाठी काय असणार आहे, आपलं कॅमेरा प्रोसेसिंग ब्लॉक असणार आहे. एमपेक कोडेक जे आहे ते एमपेक डेटा कॉम्प्रेशन मेथड आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून आपल्याला कॉम्प्रेस्ड डेटा मिळेल ॲट द आउटपुट, आणि तो आपण कुठं फीड केला आहे, टू द व्हिडिओ बफर. लक्षात येते. देन नेक्स्ट काय आहे बघा, जो काय आपला डिजिटाइज्ड ल्युमिनन्स आणि क्रॉमिनन्स सिग्नल असणार आहे तो आपण कुठं फीड केला आहे, टू द इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडर फॉर मॉनिटरिंग बाय द यूजर. म्हणजे जो काय आपला आउटपुट आहे ते मॉनिटर करण्यासाठी बाय द यूजर आपण कुठं दिलं आहे, त्याला इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडरला दिलं आहे. बघा इथं दिलं आहे, ते तुम्ही ऑब्झर्व केलं का, हे जे आहे ते आपण कुठं दिलं आहे, इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडर. त्याच्यामुळे काय होणार, तुमचं यूजर काय करू शकतो, त्याला मॉनिटर करू शकतो आहे. देन स्टेरिओ साऊंड फ्रॉम द ऑडिओ मायक्रोफोन आर analog to digital converted and the PCM, that is pulse code modulated audio data pulse placed into an audio buffer. लक्षात, स्टेरिओ साऊंड जो असणार आहे आपला फ्रॉम द मायक्रोफोन, त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं आहे, डिजिटलमध्ये कन्वर्ट, तो अनालॉगमध्ये असतो आहे ना, त्याला डिजिटलमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि त्याला पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक काय केली आहे, यूज केली आहे. देन मक्स आणि डीमक्स रिसीव करतात आपले कॉम्प्रेस्ड व्हिडिओ अँड PCM ऑडिओ स्ट्रीम्स फ्रॉम द करस्पॉन्डिंग बफर्स, पॅकेटाइज्ड अँड मल्टिप्लेक्स्ड देम इंटू अ स्टँडर्ड MPEG-2 प्रोग्राम स्ट्रीम टू बी स्टोर्ड इन अ PS बफर. देन नेक्स्ट बघा, डेटा इन द PS बफर आर देन यूज्ड टू राईट ऑन द रेकॉर्डिंग मीडियम विच कुड बी अ DVD डिस्क अँड HDD और अ मॅग्नेटिक टेप. जो काय आपला PS बफर आहे तो आपण नंतर यूज करणार आहे आणि त्याच्यावर काय करणार आहे आपण, तो ॲज आपण काय करणार आहे, रेकॉर्डिंग मीडियम म्हणून यूज करणार आहे, विच कुड बी अ DVD डिस्क असू शकते किंवा HDD असू शकतो आहे किंवा मॅग्नेटिक टेप पण असू शकतो आहे. देन इन द प्लेबॅक मोड द प्रोसेस इज रिव्हर्स अँड दिस इज द रिझन फॉर यूजिंग अन एमपेक कोडेक चिप इन्स्टेड ऑफ अ जस्ट अ कोडर. म्हणजे हे प्लेबॅक मोडमध्ये ज्यावेळेला आपण यूज करणार आहे त्यावेळेला ही प्रोसेस जी आहे ती काय करणार आहे, आपण रिव्हर्स करणार आहे आणि त्याच्यामुळंच आपण काय केलं आहे, ते एमपेक कोडिंग यूज केलं आहे दॅन द नॉर्मल कोडर. अँड मक्स डीमक्स इन्स्टेड ऑफ द जस्ट मक्स, म्हणजे मक्स आणि डीमक्स यूज केला आहे. म्हणजे जो आलेला डेटा आहे तो मल्टिप्लेक्स पण करता आला पाहिजे आणि रिव्हर्स प्लेबॅक करताना आपल्याला त्याला डीमल्टिप्लेक्स पण करता यायला पाहिजे, म्हणून मक्स डीमक्स ब्लॉक यूज केला आहे इन्स्टेड ऑफ मक्स. इन द प्लेबॅक मोड डेटा फ्रॉम द रेकॉर्डिंग मीडियम आर मल्टिप्लेक्स्ड अँड डिकॉम्प्रेस्ड अँड फेड इंटू द EVF फॉर डिस्प्ले. म्हणजे तुमचा जे डेटा जो असणार आहे फ्रॉम द रेकॉर्डिंग मीडियम आर डीमल्टिप्लेक्स्ड अँड डिकॉम्प्रेस्ड. म्हणजे पहिला तो काय होणार आहे, डीमल्टिप्लेक्स करणार आहे, त्याच्यानंतर जो काय आपण कॉम्प्रेशन करून स्टोअर केलं होतं त्याला काय करणार आहे, आपण डिकॉम्प्रेस करणार आहे आणि तो कुठं देणार आहे, आपण टू द EVF फॉर डिस्प्ले. लक्षात आले वर्किंग ऑफ कॅम कोडर. म्हणजे तुमचा जो काय लाईट सिस्टीम, लाईटची ऑप्टिकल सिस्टीम जी आहे ती लाईट जनरेट करणार आहे, ते CCDवर फॉल होणार आहे. त्याच्यामुळे तुमची ते चार्ज कपल डिव्हाइस जे फोटो सेन्सिटिव्ह ॲरे आहे तो काय होणार आहे, चार्ज होणार आहे आणि ते जे चार्ज आहे त्याला आपण जर स्कॅन करायला चालू केलं लाईन बाय लाईन तर तो चार्ज काय होणार आहे आपला, तो चार्ज आपल्या ॲनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर एक स्कॅन कंप्लीट झालं आपलं, त्याला काय होणार आहे, CCD जे आहेत आपले ते आपण रिसेट करणार आहे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट फ्रेम काय करता येईल, स्कॅन करता येईल. आणि त्याच्यानंतर जे काही कॅमेरा प्रोसेसिंग आहे ते अदर फीचर्स झूम वगैरे जे फंक्शन्स असतात ते सपोर्ट करण्यासाठी आपण कॅमेरा प्रोसेसिंग यूज करणार आहे. एमपेक कोडिंग कशासाठी आहे, ते डेटा कॉम्प्रेशन मेथड आहे, जेणेकरून आपण डेटा कॉम्प्रेस करून स्टोअर करू शकतो. देन जे काही कॉम्प्रेस्ड डेटा आहे तो तुम्ही काय करणार आहे, पुढं व्हिडिओ बफरला देणार आहे आणि तो मक्स डीमक्सला ब्लॉकला प्रोव्हाइड करणार आहे. आणि जो काय आपला डेटा आहे तो आपण इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडरला सुद्धा देणार आहे, जेणेकरून तो काय होईल, ऑब्झर्व करता येईल बाय द यूजर.
देन जो काही तुमचं ऑडिओ इनपुट असणार आहे, स्टेरिओ इनपुट फ्रॉम द मायक्रोफोन, ते काय केलं आपण ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला दिले आहेत, जेणेकरून तो डिजिटलमध्ये कन्वर्ट करता येईल. दॅट इज पल्स कोड मॉड्युलेशन मेथड यूज केलेली असते. आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑडिओ प्रोसेसर कशासाठी असणार आहे, तो तुम्हाला जो काही आहे तो तुम्ही कशावर स्टोअर करू शकताय, एकतर DVD-वर स्टोअर करू शकताय किंवा मॅग्नेटिक टेपवर सुद्धा तुम्ही तो साऊंड काय करू शकताय, स्टोअर करू शकताय. आणि तो स्टोअर्ड डेटा तुम्ही बफर थ्रू पास करणार आहे टू द मक्स डीमक्स ब्लॉक. मक्स आणि डीमक्स दोन्ही काय यूज केले आहेत, आपण दोन्ही वेनी प्रोसेस करणार आहे. आपण स्टोअर पण करणार आहे आणि प्लेबॅक पण करणार आहे. मग प्लेबॅक करताना परत तो डेटा डीमल्टिप्लेक्स झाला पाहिजे ना, म्हणून मक्स डीमक्स यूज केलं इन्स्टेड ऑफ द ओनली मक्स. देन जे काय आहे ती डेटा तुम्ही काय करणार आहे, परत प्लेबॅक करू शकता. लक्षात आले ब्लॉक डायग्राम ऑफ कॅमकोडर. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.